बिग बॉस मराठी सीझन 6च्या पहिल्या इविक्शन टास्कमध्ये जे आहे ते आलेला आहे खूप मोठा ट्विस्ट. काय ट्विस्ट आहे तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, कारण की खूप मोठा जो आहे तो एलिमिनेशन टास्क करण्यात आला. कारण की पहिल्या आठवड्यामध्ये 9 सदस्य तिकडे नॉमिनेट झालेले होते घरातून बाहेर जाण्यासाठी, आणि त्यामध्ये रितेश भाऊंनी जे आहे ते वेगवेगळ्या लोकांना पहिले ग्रुपमध्ये तिकडे बोलवायचा प्रयत्न केला आणि सांगायचा प्रयत्न केला की बाबा जे 3 नावं मी आता घेणार आहे त्यामधले 2 सेफ असतील आता, आणि उरलेला एक माणूस जो असेल तो डेंजरमध्ये असणार आहे. आणि अशा पद्धतीने सर्वात पहिल्या नावावर जे आहे ते बोलवतात पहिल्या ग्रुपला, ते असतात सागर, दीपाली आणि करण. सागर, दीपाली आणि करण यांना बोलवतात आणि त्यामध्ये करणला जे आहे ते डेंजर झोनमध्ये टाकतात. त्यानंतर दुसऱ्या ग्रुपला बोलवतात, ते म्हणजे रुचिता, अनुश्री आणि दिव्या, आणि यामध्ये सेव्ह करतात आपल्या अनुश्री आणि दिव्याला, आणि त्यात नॉमिनेट होते किंवा डेंजर झोनमध्ये जाते ती म्हणजे रुचिता जामदार. आणि त्यानंतर तिसरा ग्रुप बोलवण्यात येतो, तो असतो रोशन, राधा आणि प्रभू, आणि तिकडे जे आहे ते डेंजर झोनमध्ये टाकतात राधा पाटील हिला. आणि त्यानंतर हे जे 3 जे आहेत सगळ्यात बॉटम 3 ग्रुपचे सगळ्यात बॉटम जे आहेत त्यांचा जो मग एक ग्रुप फॉर्म होतो तो होतो करण, रुचिता आणि राधा. आणि त्या टायमाला जे आहे ते तिकडे रितेश भाऊ जे आहेत ते तिकडे डिक्लेअर करतात की या आठवड्यामध्ये जे आहे ते कुठलंही नॉमिनेशन जे आहे ते होणार नाहीये किंवा एलिमिनेशन होणार नाहीये, कुठलाही सदस्य घराच्या बाहेर जाणार नाहीये. आणि त्यानंतर सांगतात की यावेळेस आपण करतोय खूप मोठा ट्विस्ट, कारण की हा नंबर आहे सीझनचा 6. अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे बोलतात. आणि त्यानंतर सांगतात की पहिल्या आठवड्यामध्ये जे 9 सदस्य जे आहेत ते एलिमिनेट किंवा नॉमिनेशन्समध्ये गेलेले होते ते सदस्य दुसऱ्या आठवड्यासाठी देखील जे आहेत ते नॉमिनेटेड राहणार आहेत. आणि त्यांचं वोटिंग कसं कॅल्क्युलेट होणार आहे, त्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये जे काही वोट्स मिळाले आहेत प्लस दुसऱ्या वीकमध्ये आता येणाऱ्या वीकमध्ये जे काही वोट्स पडतील या संपूर्ण गोष्टीचे ॲडिशन करून कोणाचे सगळ्यात जास्त आणि कोणाचे कमी या पद्धतीने जे आहे ते पुढच्या आठवड्यात एक सदस्य कन्फर्म घराच्या बाहेर जाणार आहे. अशा प्रकारचा ट्विस्ट जो आहे तो तिकडे आणायचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, तुम्ही या संपूर्ण गोष्टीला कुठल्या पद्धतीने बघताय नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की हा पहिला ट्विस्ट तर आवडला की एलिमिनेशन काही केलेलं नाहीये पहिल्या आठवड्यामध्ये, पण दुसऱ्या आठवड्यामध्ये सेम नॉमिनेशन्स जे आहेत ते तिकडे पाठवायचा प्रयत्न केला. हे अनफेअर आहे की फेअर आहे नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.